नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनेल वरती मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये प्रदोष वावरात येते ते कसे करायचे आणि कसे नाही करायचे, काय चुका झाल्या तर कसे त्यांना व्यवस्थित करायचं, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर व्हिडिओला स्किप करून नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा समजेल। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जुलै महिन्यात पहिलं प्रदोष व्रत नेमकं कधी वाचा, शिवपूजनाचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि तिथी। धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी खऱ्या भावनेने आणि विधिवत पूजा केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात, तसेच सर्व अडचणींवर मात करता येते। हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केलं जातं। हा उपवास भगवान शंकराला समर्पित करण्यात आला आहे। ज्या दिवशी प्रदोष व्रत असतं त्या दिवसाच्या नावाने प्रदोष व्रताला ओळखलं जातं। भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा सर्वात योग्य काळ मानला जातो। या व्रतात भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी खऱ्या भावनेने आणि विधिवत पूजा केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात, तसेच सर्व अडचणींवर मात करता येते। प्रदोष व्रतामुळे आपल्या जीवनात सुख शांती नांदते। त्यानुसार यंदा प्रदोष व्रत नेमका कधी आणि त्यात शुभ मुहूर्त काय असणार आहे हे जाणून घेऊयात। रवी प्रदोष व्रत तिथी दृक पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथी 12 जुलै 2026 रोजी रविवारी सकाळी 2:04 सुरू होणार आहे, तर रात्री 10:29 ही तिथी समाप्त होणार आहे। एकूणच प्रदोष काळ 12 जुलैला संपणार आहे। प्रदोष व्रताच्या दिवशी रविवार असल्या कारणाने या रवी प्रदोष व्रत म्हणतात। रवी प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त दृक पंचांगानुसार 12 जुलै 2026 रोजी भगवान शंकराची पूजा करण्यासाठी प्रदोष काळ संध्याकाळी 7:36 सुरू होऊन ते रात्री 9:20 असणार आहे। रवी प्रदोष व्रत पूजा विधी। रवी प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करावीत। त्यानंतर संकल्प करा आणि संपूर्ण दिवस सात्विक आहार घ्या। प्रदोष काळात भगवान शंकराच्या शिवलिंगावर गंगाजल, दूध, दही, मध, तूप आणि सारखेचा अभिषेक करा। त्यानंतर बेलपत्र, पांढऱ्या रंगाचं फूल तसेच फळं अर्पण करा। पूजेच्या दरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा, तसेच प्रदोष व्रताचा कथा पाठ करा। शिव चालीसा तसेच शिवस्तुतीचे पठण करा। अखेर भगवान शंकर आणि देवी पार्वतीची आरती करा, तसेच आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा। व्हिडिओ पाहून घेता आणि लाईक नाही करत चॅनलला आणि सबस्क्राईब नाही करत। चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।